हॅलो, मी अश्विनी. पाऊस तर चालूच आहे. म्हटलं चहाबरोबर आज अनेक टेस्टी डिश बनवूया. म्हणून शेपूचे वडे बनवायला घेतले. एक पेंडी शेपू मी बारीक चिरून घेतला. त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ मी सकाळीच भिजत घातली होती. 1 वाटीभर हरभऱ्याची डाळ घेतली होती. सकाळीच भिजवायचं म्हणजे 2-3 एक 4-5 तास छान भिजून जाते. त्याच्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये 5-6 मिरच्या, त्याच्यानंतर अद्रकचा तुकडा, थोडंसं जिरं, थोडेसे धने आणि थोडीसं लसूण घालून ना मी हे सगळं आणि हिंग हे सगळं मी बारीक असं पेस्ट करून घेतली म्हणजे ठेचा बनवून घ्यायचा आहे आणि त्याच जारमध्ये आपली हरभऱ्याची डाळ वाटून घ्यायची आहे आणि ही डाळ भरभरीतच ठेवायची आहे, जाडसर ठेवायची आहे म्हणजे दाणे असं राहायला पाहिजे त्याच्यामध्ये एकदम पिठासारखी नाही वाटायची. आणि मी ही सगळी डाळ वाटून घेतली आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आणि हे सगळं मी एकत्र मिक्स करून घेतले. हे ठेचा परत वाटलेली डाळ, शेपू आणि वरून मीठ घातले आणि छान असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हाताने मिक्स केले तर सगळं एकत्र लागलं जातं. छान असं मिक्स करून घेतले आणि छोटे-छोटे गोळे घेऊन ना मी हाताच्या मदतीनं असं छान असं कटलेट बनवून घेत होते. म्हणजे जास्त जाड ठेवायचं नाही आणि जास्त मोठा पण घ्यायचा नाही. मीडियम साईजचाच गोळा घ्यायचा म्हणजे छान भाजले जातात. म्हणून हे सगळे मी असे एकत्र करून घ्यायला लागले. जितके बसतात कढईत तितके मी घालून घेतले. एका कढईत 4 बसले आणि छान असं घालताना पण थोडंसं हे करून घालायचं म्हणजे हातावर तेल येऊ नये. त्याच्यानंतर दोन्ही साईडनं छान करपूस असं भाजून घ्यायचं. बघू शकता किती सुंदर असं दिसतंय आणि हे जर एक बारीक गॅस करूनच भाजायचं कारण की लवकर करपतात ते आणि छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं. बघू शकता इतके सुंदर दिसतात आणि टेस्टी पण होतात खायला. म्हणून म्हटले सगळे एकदमच भाजून घ्यायचे आणि सगळे माझे कटलेट करून तयार आहेत. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. नक्कीच खूप टेस्टी होतात. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. परत भेटते.